मोहिमेला येण्याचं बळ तुम्हाला कुठून मिळतं? मोहिमेला यायचं बळ रक्ता रक्तात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आणि त्यांचा उदय जे घडवून आणले ते आमचे गुरुवर्य भिडे गुरुजी. जय श्रीराम. मित्रांनो, आज मोहिमेचा तिसरा दिवस. आम्ही सर्वांनी काल रात्री या जंगलातच मुक्काम केला होता. रात्री 3 वाजल्यापासून शिलेदारांनी धारकऱ्यांना पुढे सोडण्यास सुरुवात केली. गर्दी पाहता आम्ही ती कमी होण्याची वाट पाहिली व सकाळी 6 वाजता पुढे मार्गस्थ झालो. कामाला होतो रात्री जंगलात एक तासभर चालणार तवर आलेलो आहे. काल जवळजवळ दुपारी 4 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत आम्ही एकाच ठिकाणी बसलेलो होतो. बरीच गर्दी होती. वॉट सुद्धा अवघड आहे असं म्हणलं जात होतं, पण तिथे आम्हाला काही तशी दिसत नाही. आता 1 तास लागल्यानंतर आम्हाला एकदम सपाट असा मार्ग लागला आहे आणि दाट इथं कारवीचं जंगल आहे. पण कारवीच्या जंगलाच्या पुढच्या बाजूला झालं मोठा आणखी डोंगरावरचा डोंगर दिसतोय. गर्दी कमी झाल्यामुळे आम्हाला आता चालण्यात कोणताच अडथळा येत नव्हता. खूप मागे राहिल्यामुळे जे सकाळी लवकर उठून व्यायाम असेल, व्याख्यान असेल, गुरुजींचे बोलणे असेल, मुक्कामाचा जो माहोल असतो त्याची कमतरता नक्कीच जाणवत होती. तोच सकाळी जोर या गावातून निघालाही असेल, पण आम्हाला जोर मध्ये पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल हेही माहीत नव्हते. पण आज काहीही करून महाबळेश्वर येथील मुक्काम काटायचाच होता. ह्या विचाराने पाय पुढे पडत होते. तर प्रतीक दादा, तुमची ही पहिलीच मोहीम आहे. तर तुम्हाला ह्या मोहिमेबद्दल आजचा जो दिवस आहे, आता आपण काल रात्री रात्रीपर्यंत जंगलातच मुक्काम केला, त्यानंतर आता सकाळपासून निघलोय. फारच मोठी चढाई आहे. तर ह्यावर तुमचं अनुभव काय आहेत? अनुभव खूप चांगला अनुभव आलेला आहे मला. खरंच मोहीम म्हणजे काय असते आम्ही चिडवत होतो, काय असते मोहीम. तर आज आला अनुभव आहे आपल्याला कळते मोहीम म्हणजे काय. मोहिमेला पुढे जाण्यास का उशीर होत होता हे पुढे येईल तसे समजत होते. एकच धारकरी एका वेळेत जाईल अशी वाट संपूर्ण होती आणि हा मार्ग खूप अशा खड्यात चढाईचा होता. तासाच्या चढाईनंतर आम्हाला एक दगडी घळ लागली. कातर कोरीव असणारी अशी घळ, त्याला कोरीव पायऱ्या होत्या. ही घळ चढून गेलो की आपण शिवकोळेश्वर पठारावर चढतो. अगदी बऱ्याच वर्षांपूर्वी कातळामध्ये कोरून तयार केलेली वाट आहे.
त्याच्यावरनं कळते की हा नेहमीचा वहिवाटीचा रस्ता आहे. थंडीसारखा अनुभव आहे. हे बघा. आपण आता शिवकोळेश्वर पठारावर आलेलो आहे. तेथे काही धारकरी हे निहारी करत बसले. समोरच आपल्याला दिसतंय ते धोम धरण आणि त्याच्याच कडेला खाली दिसते ते किरुंडे हे गाव. काल दुपारी 4 वाजल्यापासून आमच्याकडे पाणी नव्हते. मग आम्ही ते पाणी भरून घेतले व पुढे निघालो. पठारावर थोडा उन्हाचा चटका जाणवत होता. थोडे पुढे आल्यानंतर आम्हाला 2 घरे दिसली. पूर्ण पठारावर ही 2च घरे आहेत. तिथे एक आजी ताक विकत होत्या. अखंड. मग तुम्हाला आता बाजार बिजार धान्य खालते सगळे तुम्ही आला तिथनं घरी. तिथनं. मग गाव तुम्हाला जवळचं कुठलं बाजारला? ही गावं सारखीच नाही कुठलं जोर आणि त्यामध्ये नाही. मग? कुंड कुठलं कुठलं कुंड या बघितलं. किरुंड इकडं उतरायला वाट आहे. ऐक की आता तुम्ही देव पैसे नको नाही बरं पडते दादरा वय मी पेन आहे तर मीठ टाकतात. मावशी जनावरांनी वैरण हीच काय आपली सगळी चरायला किती करायचं झाली? बघा ही जेवढी आता 1 2 3 झाली बघा. तू किती घेतलं सर एकच आणखी पाहिजे होय? हे आहे की मावस खूप ऊन लागत असल्याने आम्ही आजीजवळ ते ताक पिलो. त्यांच्यासोबत बोलताना असे जाणवले की त्यांना ताकाचे किती पैसे झाले हे समजत नव्हते. आम्ही ताक पिल्यानंतर पुढे निघालो. झालं काय आता? नमस्कार दादा. नमस्कार आपलं नाव काय? सचिन जाधव गाव कोणतं? सांगली. बरोबर. तुमची कितवी मोहीम आहे? ही माझी 16वी मोहीम आहे. पहिली मोहीम वडबुद्रुक ते रायगड केली 2000 साली. मध्ये 1-2-3 मोहीम थोड्या चुकल्या माझ्या 3-4 मोहीम. आणि आमचे दादा उमेश दादा यांना घेऊन मोहीम करतोय मी गेली 16 वर्ष. तर तुमचा मोहिमेबद्दल अनुभव काय आहे? मोहीम ही एक असं हे आहे की जिथं 4-5 दिवस राहून माणसानं कसं वर्षभर जगावं ही मोहीम शिकवून जाते. आणि आपण ज्या सोयीने राहतो आपल्या घरी आपल्या गावात तर आपण कसं राहिलं पाहिजे हे माणसाचा माता थाऱ्यावर आणणारी ही मोहीम आहे असं मला सांगायचं आहे. ह्या मोहिमेचा काय अनुभव आहे तुमचा? या मोहिमेचा अनुभव म्हणाल
तर प्रत्येक जण मोहिमेत निवांत असतो, अरे हे नाही तर ते चला. पण काल अशी स्थिती झाली मागच्या कड्यावर सगळ्यांचं पाणी संपलं, त्यामुळं भयंकर हालाकीतनं रात्र काढावी लागल्या सगळ्या धारकऱ्यांना. तर एक धडा शिकवून गेल्या कालची मोहीम, असं मला सांगावं वाटते. थोडे अंतर चालल्यानंतर आम्ही शिवकोळेश्वर मंदिराजवळ आलो. हे शिवकोळेश्वर मंदिर पांडवकालीन आहे असे सांगण्यात येते. म्हणजे पांडवांनी या मंदिराची स्थापना केली होती. चारही बाजूंनी 3 फूट अशी दगडी भिंत होती. तेथील पुजारी जे होते त्यांनी असे सांगितले की या मंदिराला आम्ही भरपूर वेळा छत घालण्याचा प्रयत्न केला, पण ते एक दिवसही राहत नव्हते. खाली पडायचे किंवा उडून जायचे. त्यांनी सांगितले की जर एका रात्रीत हे छत बसवले तर ते टिकेल अशी येथील मान्यता आहे. शिवकोळेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. पहिली मोहीम काय प्रतापगड ते रायरेश्वर ही आमची पहिली मोहीम. आलो पहिल्या दिवशी जी चुकलो ती शेवटच्या दिवशी रायरेश्वरावरच गाठभेट. घरी जातानाच घरातच आमच्या गावाल्याची आमची गाठभेट पडली. तोपर्यंत काय गाठभेट काय नाही. आणि आता पण ही मोहीम उलटच आहे, रायरेश्वर ते प्रतापगड. त्या मोहिमेला काय आमची निम्मी मंडळी आहे ती दारकरी ती पुढे गेले ते काय आम्ही 5-6 जण आहे ते पाठीमाग आहे. का तर ही एकेरी वाहतूक त्यावेळेला पण होती ना आत्ता पण होती. महत्वाचं म्हणजे माझं कसं आहे माहिती आहे का, महत्वाचं मोहीम तर केलीच पाहिजे, पण महत्वाचं आधी निर्व्यसनी राहिलं पाहिजे. का तर आता जवळजवळ या 21व्या शतकाकडे तरुण पिढी जवळजवळ 80% प्रत्येक गावात व्यसनाधीन आहे. मुळात काय केलं पाहिजे माहिती आहे का, आई वडील व्यसनाधीन तर त्या आई वडिलांनी सांगता येते की बाबा तुम्ही निर्व्यसनी राहा. मुळात आपण आता काय झालंय, काही जणांचं आई वडील व्यसनाधीन नाही, पण मुलाने आता निर्व्यसनी बनणं गरजेचं आहे. आणि आपल्या घराची आपली संस्कृती आणि संस्कार म्हणजे काय, घरातलं बाबा जी काय पाश्चात्य संस्कृती वगैरे आहे ते असलं अनुकरण न करणे वगैरे. का तर आपण संस्कृती जपली तर आपली पिढीसुद्धा तशीच घडणार आहे. म्हणून हे महत्त्वाचं आमचं पहिलं मला कळकळीचं सांगणं आहे की महत्त्वाचं संस्कार आणि संस्कृती. आणि मोहिमेला आल्यानंतर काय होतं, एक म्हणजे आपलं देशाभिमान भक्तिगीतं, गुरुजी आपल्या धर्माविषयी व्याख्यान वगैरे बरेच जणांचे प्रत्येक ठिकाणी असते ते. त्यातून आपल्याला चांगलं मार्गदर्शन आणि आपल्याला आपल्या धर्माचा अभिमान पाहिजे आहे. आपल्या धर्माचा कमीपणा कधी आपण करून, पण आपल्या धर्मात काय झालं या बरीच जण आपलंच पाय आपण ओढतोय. नमस्कार दादा. नमस्कार देवा. तुमचं नाव? माझं नाव उमेश साळुंके. गाव माझं हरिपूर. तुमची किती मोहीम आहे? 25वी मोहीम आहे माझी. 25. एक सलग 25 मोहिमा तुम्ही केल्या. सलग 25 मोहीम आहे.
तुमच्या आजपर्यंतची सगळ्यात तुम्हाला अशी आवडणारी मोहीम कोणती झाली? मला किंवा- आजपर्यंत सगळ्यात आवडणारी, सगळ्यात देहाचं लकले तोडणारी मोहीम म्हणजे एकच, वडबुद्रुक ते रायगड झाली. वडबुते रायगड. तुमची ती कितवी मोहीम होती? ती माझी तिसरी मोहीम होती. तिसरी मोहीम होती. पहिली वडबुद्रुक रायगड झाली, ती तिसरी मोहीम होती माझी. आता मोहिमेला येण्याचं बळ तुम्हाला कुठून मिळतं? मोहिमेला यायचं बळ रक्तात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आणि त्यांचा उदय जे घडवून आणले ते आमचे गुरुवर्य भिडे गुरुजी. त्यांच्या या सर्व प्रयत्नांशी आम्हाला हे भाग्य लाभलंय. हे आणि या सह्याद्रीच्या रांगेत गुरुजी असल्यामुळे आम्ही येतोय. हे खरोखर आम्ही नशिबान असल्यागत आहे. आता 25 मोहिमा तुम्ही केल्या, हो. त्या 25 मोहिमेचा तुमचा अनुभव काय आहे? त्यामुळे तुमच्यामध्ये काय बदल झाले? मोहिमेचा अनुभव आणि माझ्या आयुष्यातला अनुभव म्हणजे बदल जर तुम्ही म्हटलात तर फार मोठा बदल या उमेश साळुंखेच्यात झालेला आहे. या मोहिमेमुळं, गुरुजींच्या सानिध्यात आल्यामुळं सगळं आमचं मांगल्यच झालंय. कधी सुद्धा आम्हाला की नाही असं सुख म्हणजे काय आणि दुःख म्हणजे काय हे आम्हाला अजून मला त्या वाक्याची, शब्दाची फोड पण करता आलेली नाही. या गुरुजींच्या माध्यमातून आणि या मोहिमेतून, या दुर्गामाता दौडीतून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या सानिध्यात राहिल्यामुळं आमच्या आयुष्याचं तर आजपर्यंत सोनं झालंय. शिवकोळेश्वर पठारावरून उतरताना फारच घसरणीची वाट होती. त्यामुळे पुन्हा आणि मोहीम हळूहळू चालत होती. ज्या वेळेस मोहिमेचा ध्वज हा महाबळेश्वर मुक्कामावर पोहोचला होता, पण मोहिमेचा शेवटचा धारकरी हा अजूनही शिवकोळेश्वर पठारावरती होता. गर्दी कमी होईपर्यंत आम्ही थोडी निहारी केली. ज्या जोर गावामध्ये आम्हाला काल पोहोचायचे होते, त्या गावामध्ये आम्ही आज 5 वाजायच्या सुमारास पोहोचलो. येथून पुढे आम्हाला मोहिमेच्या एका दिवसाचे अंतर अजून चालायचे होते. तसे आम्ही येथे न थांबता पुढे चाललो. थोड्याच वेळात आम्हाला कृष्णा नदी लागली. बलकडी धरण असलेल्या या नदीतून पुढे जाऊन आम्ही महाबळेश्वर पठार चढण्यास सुरुवात केली.
साधारणपणे 3 तास चालल्यानंतर आम्ही जुने महाबळेश्वर या ठिकाणी आलो. तेथून आम्ही महाबळेश्वर, अतिबळेश्वर आणि पंचगंगा मंदिराच्या दर्शनासाठी गेलो. नमस्कार. आज जांभळीवरून जोरपर्यंत दिवसभर प्रवास केला आणि 6च्या नंतर आम्ही जोरपासून महाबळेश्वरकडे यायला सुरुवात केली. एक 9च्या दरम्यान आम्ही इथं वर पोहोचलो 3 तासानंतर आणि आल्या सगळ्यात पहिल्यांदा आम्ही इथं महाबळेश्वर, अतिबळेश्वर आणि पंचगंगा मंदिरामध्ये दर्शनाला गेलो. बऱ्याच दिवसांनी इथं दर्शन घेतलं, दर्शनाचं समाधान वाटलं. इथून मुक्कामाचं ठिकाण आहे ते जवळजवळ इथून पुढे अजून 8 किलोमीटर आणि 8 किलोमीटर नंतर आम्ही मुक्कामावर पोहोचलो. तर एकूणच कालच्या दिवशी आमची बैठक बरीच झाल्यामुळं आणि प्रवास कमी बसणं जास्त झाल्यामुळं कालचं अंतर आम्हाला आज तोडावं लागलं. पण एक चांगली गोष्ट झाली ती म्हणजे 2 दिवसात जे आमचं अंतर होतं ते आम्ही आज एका दिवसात कापण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. अजून बरेच अंतर शिल्लक आहे. आता आम्ही ज्या बॅगा घेऊन जिथं म्हणजे नवीन महाबळेश्वरमध्ये पोलो ग्राउंड जिथं मुक्कामाचं ठिकाण आता निघालो आहोत. आता उद्या पोलो ग्राउंड मधून सुरुवात करून तिथून एक 4 किलोमीटरच्या अंतरावर बंधारा ठेवलाय. बंधारा खाऊन महाप्रसाद घेतल्यानंतर मग आमची कोच पारकडे होईल प्रतापगडाच्या पायथ्याला आणि तिथं उद्या परवा दिवशी म्हणजे रविवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये समारोपाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी आम्ही तिथे तारखेला उपस्थित राहणार आहोत. धन्यवाद.